राज्यभरात हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यातही उष्णतेचा कहर पाहायला मिळतो। आज नंदुरबार शहराचं तापमान 44 अंशांचा टप्पा गाठला असून नागरिक उकाड्यानं हैराण झाले। दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाटे, कमी आर्द्रतेमुळे उष्णतेची तीव्रता अधिक वाढल्याचं हवामान अभ्यासकांचं मत आहे। पुढील महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील काही शहरात तापमानाचा पारा 46 अंशांच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। हवामान विभागाचा हा अंदाज प्रत्यक्षात उतरतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली, कारण आज सकाळी अकोला जिल्ह्यातील तापमानाचा पारा तब्बल 43.8 अंश सेल्सिअस नोंदवला गेला। शिवाय काल अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती। पुढील 2 दिवस अकोल्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। मी सध्या उभा आहे जगातील सर्वाधिक उष्ण असलेल्या शहरापैकी एक असलेल्या अकोल्यामध्ये, आणि अकोल्यात दररोज उष्णतेचे नवनवे उच्चांक आपल्याला पाहायला मिळतात। काल अकोल्याचं तापमान जे आहे ते होतं तब्बल 45.6 अंश सेल्सिअस, आणि आज जे आहे आजचं तापमान हे कालच्यापेक्षा अधिक असल्याचं जाणवतंय, आणि अक्षरशः एखाद्या शेकोटीपासून पाशी आपण उभा आहोत का असा जो भास आहे तो होता। आणि सर्वाधिक गजबजलेला जो चौक आहे अकोल्यातला तर हा जिल्हाधिकारी कार्यालय चौक आहे। आपण पाहतोय की या दुपारच्या वेळेला रस्त्यावर गर्दी फार कमी तुरळक गर्दी दिसते, आणि एक अघोषित संचारबंदी अकोल्यामध्ये असल्यासारखी वाटते। आणि आज जे तापमान आहे ते कालच्यापेक्षा अधिक असण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येते, आणि आजचं वातावरण अकोल्यात तसंच आहे। दुपारच्या वेळेला जे अकोलेकर रस्त्यावर असतात, आज रविवारचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत फिरण्याचा दिवस आहे, मात्र या सध्याच्या वेळेला दुपारी अकोल्यावर तुम्हाला फार कमी लोक दिसत नाही आहेत, आणि सीट पाकडून असणं ज्याला म्हणतात त्याचा अनुभव जो आहे ते अकोल्यात सुद्धा येत आहे। आणि त्यामुळे एबीपी माझाही तुम्हाला आवाहन करते की काम असेल तरच घराबाहेर पडा आणि या तापमानापासून उष्णतेपासून स्वतःला वाचवा। उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला। वाशिम शहरात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। यंदाच्या हंगामात वाशिम जिल्ह्यानं सलग तिसऱ्यांदा 44 अंश सेल्सिअस तापमानाचा टप्पा गाठला। दरम्यान नागरिकांनी काम असेल तरच दुपारच्या वेळी घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर आज त्याचे परिणाम वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। सलग तिसऱ्यांदा 44च्या वर वाशिम शहराचं तापमान गेल्याचं नोंद झाल्याचं आता पाहायला मिळतं आहे। 11 ते 4च्या दरम्यान उन्हात कोणीही बाहेर पडू नये, आणि जर काही महत्त्वाचे काम असेल पडत असाल तर डोक्यावर टोपी असेल, शेला असेल किंवा गमछा असेल हे बांधूनच बाहेर पडा असं प्रशासनानं वेळोवेळी आवाहन केलं जात आहे। जसा जसा उन्हाळा तीव्र होत चाललेला आहे तसं तसा उन्हाच्या जे तापमानाचा पारा आहे तोही तीव्रतेनं चढत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या वर्षीच्या हंगामात सलग तिसऱ्यांदा 44च्या वर तापमान गेल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे उपाय आणि त्याबरोबर काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून केलं गेलेलं आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। पुणे शहरात तापमानाचा पारा 40 पार गेला। हवामान विभागानं पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज देखील व्यक्त केलाय। काल पुण्यात 40.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं, तर लोहगाव परिसरात तापमान 42 अंशांवर होतं। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात सातत्यानं 40 पार असल्यानं नागरिक उकाड्यानं त्रस्त झाले आहेत। राज्यासह पुण्यात मागील 4 ते 5 दिवसापासून सातत्याने तापमानात वाढ होताना दिसते। आज पुणे शहरामध्ये जवळपास 41 डिग्री इतकं तापमानाची नोंद झालेली आहे, आणि रस्त्यावर जर आपण बघितलं तर खूप कमी प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आता मी पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये आहे, जिथं नेहमी लोकांची वर्दळ असते, मात्र बघितलं तर दुपारच्या वेळी काही दुकानं देखील आपल्याला बंद दिसत आहेत। आज सुट्टीचा दिवस आहे, लोक खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात, मात्र ते देखील दुपारी या कडक उन्हात बाहेर पडणं या ठिकाणी टाळत आहेत। त्याचबरोबर डॉक्टरांकडून देखील सल्ला देण्यात आलेला आहे, या कडाक्याच्या उन्हामध्ये बाहेर पडू नका, खूप कडक ऊन आहे, त्यामुळं खूप गरजेचं काम असेल तरच टोपी असेल, सनकोट असेल किंबहुना जॅकेट घालूनच बाहेर निघावं। त्यामुळं लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे। मुंबईत उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून एप्रिल महिन्यातच तापमान 39 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यानंतर हा पारा अधिकच वाढल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकर सध्या घरातच थांबणं पसंत करतायत। मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला आहे। आपण आहोत सध्या मुंबईचं पूर्व उपनगरात भांडूप या ठिकाणी आपण पाहिलं तर आज जे आहे मुंबई शहरात आहे तर दुपारची वेळ आहे। खरं तर
एकूण 40 डिग्री अंश सेल्सिअस जे आहे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे ते आज मुंबईत पोहोचलं आहे. चक्क आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून आहे ते 2 दिवस रविवार आणि सोमवार उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. चक्क यानंतर आपण पाहिलं तर एप्रिल महिन्यामध्ये आहे तो खरं जे आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तापमानामध्ये वाढ झाली आहे. मुंबई शहरात आहे टेम्परेचरमध्ये तापमानामध्ये बदल वाढणार आहे. त्यामुळे घरीच राहावं जर काम नसेल, त्यामुळे मुंबईकरांनी देखील याला पसंती दिली आहे. आणि आपण रस्त्या बघितलं सुसाट आहेत या ठिकाणी आणि लोक जे देखील आहेत या उन्हापासून आहे वाचण्यासाठी घर असेल की जे सुरक्षित जागा असेल अशा ठिकाणी जाण्यापासून पसंती दिला आहे. कॅमेरामॅन हेमंत कदम सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई.